नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे कॉमर्स करिअर विषयी मार्गदर्शन. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रोफेसर राज आवटे. स्वागत आहे. राज आवटे हे इन्स्पायर अकॅडमीचे संचालक आहेत. त्यांना CA, CS, CMA शिकवण्याचा 12 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. विविध कॉलेजेसमध्ये ते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही कार्यरत आहेत. 12 वर्षात त्यांनी जवळपास 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. 12वी हा आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो, कारण खरं करिअर तेव्हापासूनच चालू होतं. तर ज्यांना कॉमर्समधून करिअर करायचं आहे त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज या कार्यक्रमाद्वारे त्यांना मिळणार आहेत. चला तर जाणून घेऊयात कॉमर्स शिक्षणाविषयी सविस्तर माहिती राज आवटे सरांकडून. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. थँक्यू मॅम. खरं तर 12वी नंतरच खरं करिअर चालू होतं. हाच पहिला टप्पा आहे. तर जे आपल्या प्रेक्षकांमध्ये जे विद्यार्थी पासआउट आहेत 12वी, त्यांना तुम्ही सुरुवातीला काय मेसेज द्याल? सर्वप्रथम जे विद्यार्थी मित्र आणि जे पालक हा इंटरव्ह्यू पाहत आहेत, सर्वांचं मी स्वागत करू इच्छितो. नुकतीच 12वीची परीक्षा संपलेली आहे. मला अजूनही आठवते की जेव्हा मी 12वीची परीक्षा दिली होती, सकाळी ब्रेकफास्ट करत होतो. माझे बाबा मला म्हणाले की काय करायचं तुला? डॉक्टर, इंजिनियर, बिझनेसमॅन, MBA, तुला काय करायचं आहे? आणि मला अशी अपेक्षा आहे की काल रविवार होता, त्यामुळे प्रत्येक घराघरामध्ये दुपारचं जेवण घेत असताना चर्चा रंगली असणार आहे. अरे काय चिंटू, तुला काय व्हायचं आहे? CA करायचं आहे, CS करायचं आहे, MBA करायचं आहे का डॉक्टर, इंजिनियर तुला बनायचं आहे? मावशीचं कॉल असणार आहे, काकांचा फोन येतो, अरे पिंटूची 12वीची परीक्षा संपलेली आहे, आता काय विचार केलेला आहेस? मात्र आपला जे चिंटू आहे, पिंटू आहे, आपली जी रिया आहे, राईट ना, हे सर्वांचं उत्तर फिक्स असणार आहे. त्यांना माहिती आहे मला काय करायचं आहे. कारण आजकालची जी पिढी आहे ना, ही खूप चोखंदळ आहे. ती पिढी आधी डिसाईड करते की मला काय करायचं आहे. त्यामुळं आजच्या ह्या इंटरव्ह्यूमध्ये या पिढीला मी सल्ला देणार नाही आहे, मात्र लोकांशी मी हितगुज साधणार आहे मॅडम. मी अगदीच. तर सर, कॉमर्स म्हटलं की एक ट्रेंडिंग करिअर म्हणजे CA डोळ्यासमोर येतं. पण CA एक्झॅक्टली काय आहे, त्याबद्दल CA किती टफ आहे असं बरेच जणांना वाटतं की अरे नाही, CA खूप टफ आहे. तर याविषयी थोडं सविस्तरमध्ये CA बद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा. मॅडम, जर तुम्ही म्हणाल CA टफ आहे तर तुम्ही विचार करा, आज महाराष्ट्रामध्ये कुठलाही तुम्ही जिल्हा घ्या, तालुका घ्या किंवा कुठलाही गाव घ्या, फक्त तुम्ही एक काम करा, घरातून बाहेर पडा, आपली गाडी घ्या आणि 2 तास चक्कर मारा. तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 ठिकाणी CAचे तुम्हाला ऑफिस दिसतील, तुम्हाला पाट्या दिसतील की CA ह्यांचं नाव दिसेल तुम्हाला. म्हणजे ह्याचा अर्थ आज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये कोण ना कोण व्यक्ती असा आहे ज्याने CAचा कोर्स केलेला आहे. म्हणजे हा कोर्स प्रत्येक तालुक्यानं पोचलेला आहे. फक्त लोकांना असं वाटतं CAचा कोर्स फार टफ आहे, असं मुळीच नाही. विद्यार्थी मित्रांनो, विचार करायचं की इतके लोक CA करत आहेत तर या कोर्समध्ये काही ना काही पोटेन्शियल आहे. जसं म्हणतो ना आपण की कोळसा हा खूप मिळतो, मात्र हिरे फार कमी मिळतात, कारण हिऱ्याची तेवढीच मागणी पडते. सगळं हिरा हा रेअर असतो. तसा CAचा कोर्स आहे. आणि समजून घेऊ की CA कोर्स काय असतो. तुम्हाला माहीत असेल, आपल्या संसदेने 3 संस्था स्थापना केलेली आहे. पहिली संस्था असते ICA. ह्या संस्थेद्वारे CAचा जो कोर्स आहे तो कंडक्ट केला जातो. CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सी. आज एखाद्या माणसाला जो बिझनेस करतोय त्याला टॅक्स भरायचा आहे, एखादा दुकानदार आहे त्याला GST पे करायचा आहे, एखादा माणूस पैसा इन्व्हेस्ट करतोय त्याला फायनान्सचा सल्ला पाहिजे, एखाद्याला आपला शेअर मार्केट पोर्टफोलिओचा त्याला मॅनेजमेंट पाहिजे. ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये गायडन्स, कन्सल्टन्सी, हेल्प करायचं काम CA करतो. त्यामुळे CAचे बेसिक काम अकाउंटन्सी, टॅक्सेशन आणि फायनान्समध्ये CAचं काम असतो. CA जो कोर्स आहे, ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच 12वीची परीक्षा दिलेली आहे, हा प्रत्येक विद्यार्थी CAची जी पहिली परीक्षा असते CA फाउंडेशन देऊ शकतो. CAची परीक्षा होते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये, म्हणजे नोव्हेंबर 2024ला तुम्ही CAची पहिली परीक्षा देऊ शकता, ज्याला आपण म्हणतो CA फाउंडेशन. 12वी कॉमर्सचे जे विषय आहेत आपले अकाउंट्स, मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, बऱ्यापैकी हे विषय सेम असतात आणि थोडाफार एक 20% व्हॅल्युडेशन म्हणा किंवा थोडी डिफिकल्टी ॲड करून तुम्ही CAची एक्झाम तुम्ही देऊ शकता. पुढे इंटर आणि CA फायनल. वयाच्या 22व्या वर्षी तुम्ही CA बनू शकता. मॅडम, नुकतंच तुम्ही आता बोललं की थोडासा कोर्स हा टफ आहे. मी मान्य करतो, थोडा कोर्स टफ आहे, मात्र स्कोप पण थोडाच आहे. बरोबर. आज CA बनल्यानंतर जो एखादा विद्यार्थी जो CA बनतो त्याला जॉब शोधायची गरज नाही पडत आहे त्याला. म्हणजे एका विद्यार्थ्याला कमीत कमी
5 ते 6 कंपन्या ज्या मागं लागतात. प्रॅक्टिस ऑप्शन उपलब्ध आपल्याकडे आहे. आणि इव्हन तो समजा नशिबाने तुम्ही CA बनला नाहीत तरी पण CAची पहिली जी परीक्षा असते CA फाउंडेशन तुम्ही पास करा. दुसरी जी परीक्षा इंटर, तुम्ही त्याचा अभ्यास जर तुम्ही केलात तर इंटरच्या अभ्यास जोरावर जर का तुम्ही अकाउंटन्सी किंवा तुम्ही अकाउंट जॉब तुम्ही जर निवडलात तर महिन्याला 30 ते 40 हजार पगारची नोकरी तुम्हाला आरामात मिळते. आणि त्या सोबतीला जर का तुम्ही 1 वर्ष अनुभव तुम्ही घेतलात तर 50 ते 60 हजार पगारची नोकरी मिळते. विचार करा, आज मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये 50 ते 60 हजार महिन्याची नोकरी ही खूप मोठी गोष्ट असते. आणि ते पण CA निम्मे केल्यानंतर. जेव्हा तुम्ही CA पूर्ण कराल, विचार करा, मला 1 लाख, 5 लाख, 10 लाख, स्काय इज द लिमिट फॉर यू. आणि त्यासाठी थोडे कष्ट तर करावेच लागतील. 100%. सर, 12वी बरोबर आता 10वीचे बोर्डाचे पेपर सुद्धा येत्या काही दिवसात संपतील. तर विद्यार्थी जे आहे ते 11वीमध्ये शिकता CAची तयारी करू शकतात? 100%. तसं मी आत्ताच तुम्हाला म्हणालो की आपला जो विद्यार्थी मित्र आहे ना, खूप चोखंदळ आहे. आज सोशल मीडिया म्हणा किंवा मित्रांच्या थ्रू म्हणा, ह्यांना सगळी माहिती कळते की जगामध्ये ट्रेंडिंगमध्ये काय आहे, काय चालू आहे, काय करायला पाहिजे. त्यामुळे 10वी नंतर जो एखादा विद्यार्थी डिसाईड करतो की मला कॉमर्स करायचं आहे, तो त्यांनी डिसाईड केलेलं असतं की कॉमर्समध्ये मला काय करायचं आहे. मला CA करायचं आहे, CS करायचं आहे, CMA करायचं आहे किंवा MBA करायचं आहे, हे ऑलरेडी डिसाईडेड. जर का विद्यार्थी मित्रांनो तुमचा निर्णय झालेला असेल की मला CA करायचं आहे तर तुम्ही 11वी 12वी सोबत तुम्ही नक्कीच CA तुम्ही करायला हरकत नाही आहे. कारण समजा एखादा विद्यार्थी आहे ज्याला माहीत आहे की आपला विराट कोहली बनायचं आहे, तर तो 11वी 12वी सोबतच आठवड्यातून 3 ते 4 क्रिकेटची प्रॅक्टिस करतो. एखादी छकुली असते, तिला इच्छा असते लता मंगेशकर मला बनायचं आहे, तर ते 11वी 12वी सोबतच ती 3 ते 4 तास आठवड्याची ती गाण्याची प्रॅक्टिस करते. तसंच ज्याला CA बनायचं आहे तो आठवड्यामध्ये 3 ते 4 तास तो CAचा अभ्यास नक्कीच करू शकतो. आणि सेम विषय आहेत रे, अकाउंट, मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स जे आपल्या 11वी 12वीचे आहेत. फक्त थोडासा अभ्यास जास्त करावा लागेल आणि तेवढं कष्ट पण घेऊ शकतो. आणि याचा फायदा हे होतो की जो विद्यार्थी नॉर्मली 12वीच्या नंतर नोव्हेंबरला परीक्षा देतो CAची, जो 11वी 12वीचा CAचा अभ्यास करतो तो विद्यार्थी 6 महिने आधी म्हणजे जूनच्या महिन्यामध्ये फाउंडेशन देऊ शकतो. म्हणजे तो 6 महिने आधी CA बनतो आणि 2 वर्ष अभ्यास केल्यानंतर एक पाया पक्का होतो आणि स्कोर पण चांगला बनतो आपला. अगदीच. सर, CA बरोबर सगळ्यात दुसरं महत्त्वाचं करिअर बोललं तर CS, राईट? Yes. तर त्या CS बद्दल पण थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच मॅडम. जसं मी तुम्हाला सांगितलं मॅडम की आपल्या संसदेने 3 संस्था स्थापना केलेली आहे. पहिली संस्था होती ICAI हा CAचा कोर्स कंडक्ट करते. दुसरी संस्था आहे ICSI, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया. ICSIच्या थ्रू CSचा कोर्स घेतला जातो. आता तुम्ही म्हणा सर ह्या प्रत्येक कोर्सला स्कोप आहे का? 100%. CA, CS, CMA हे खूप चांगले प्रोफेशनल कोर्स आहेत आणि या प्रत्येकाची फील्ड वेगळी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, CA जो कोर्स आहे तो टॅक्सेशन, अकाउंटन्सी, GSTमध्ये काम करतो. असा CS हा लॉ म्हणजे कायद्यामध्ये काम करतो. एखाद्या माणसाला जेव्हा कुठल्याही कायद्याचं जेव्हा नॉलेज नसतं, काही प्रॉब्लेम येतो, तेव्हा माणूस नेहमी वकिलाचा सल्ला घेतो. वकील म्हणजे लॉयर. तसा एखादी कंपनी ज्यांना कायद्याचं नॉलेज नसतं, कंपनी चालवताना कंपनीज ॲक्ट, सिक्युरिटीज ॲक्ट, लेबर लॉ असे खूप काही कायदे असतात. त्या कुठल्याही कायद्यामध्ये त्यांना जर प्रॉब्लेम आला तर कंपनी ही सल्ला घेते कंपनी सेक्रेटरीचा. म्हणजे कंपनी सेक्रेटरी हा प्रत्येक कंपन्यांसाठी मॅन्डेटरी आहे आणि त्या सोबतीला कंपनी सेक्रेटरी स्वतःची प्रॅक्टिस पण करू शकतो. विचार करा, प्रॅक्टिस, जॉब पण असा नाही की साध्या कंपन्यामध्ये, ज्या कंपन्यांचा टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे अशा प्रत्येक कंपन्यांसाठी CSची रिक्वायरमेंट मॅन्डेटरी आहे. अशा मोठमोठ्या कंपन्यामध्ये टाटा, इन्फोसिस, रिलायन्स, तुम्ही कुठलीही मोठी तुम्ही कंपनी घ्या, प्रत्येक कंपन्यामध्ये CSची रिक्वायरमेंट आहे. एक नाही, प्रत्येक कंपनीमध्ये कमीत कमी 10 ते 15 हे CS असतात जे कंपनी लिगल सल्ला देतात. इतका मोठा CAसाठी स्कोप आहे. जसे CAचे 3 टप्पे होते, CA फाउंडेशन, इंटर आणि फायनल. CSचे पण 3 टप्पे असतात. CSचा पहिला टप्पा असतो CS एक्झिक्युटिव्ह एंट्रान्स टेस्ट म्हणजे CSET. दुसरा टप्पा असतो CS एक्झिक्युटिव्ह. तिसरा टप्पा असतो CS प्रोफेशनल. जसं एखाद्या विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिल्यानंतर तो CA फाउंडेशन देऊ शकतो इन द मंथ ऑफ नोव्हेंबर. मात्र जो एखादा विद्यार्थी 12वीची परीक्षा देतो तो CSची पहिली परीक्षा
देऊ शकतो इन द मंथ ऑफ मे किंवा जुलै. म्हणजे मोजून पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये तो CAची पहिली परीक्षा देऊ शकतो. तर तुम्हाला प्रश्न असेल की सर 2 ते 3 महिन्यामध्ये अभ्यास होतो का? 100%. कारण CAमध्ये अकाउंटन्सी, मॅथ्स, इको, लॉ सारखे विषय आहेत. मात्र CAच्या पहिल्या परीक्षेमध्ये एकदम बेसिक विषय आहेत. जनरल नॉलेज किंवा कॉमनच्या जोरावर पण तुम्ही परीक्षेतून उत्तीर्ण उभी करू शकता. सो डेफिनेटली यू कॅन गो फॉर CS. फक्त एवढा सल्ला राहील, ज्या विद्यार्थ्यांना मॅथ्स किंवा अकाउंटची आवड आहे यू कॅन चूज अ CA ॲज अ करिअर. आणि ज्यांना थेरी विषयांची, लॉची, SP, OCमध्ये ज्यांना गती आहे, हा प्रत्येक विद्यार्थी CAचा कोर्स निवडू शकतो. अगदीच. तर तुम्हाला सुद्धा कॉमर्समधून करिअर करायचं आहे आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं आहे, तर आत्ताच तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर लगेचच मिस कॉल द्या आणि अधिक माहिती घ्या. कारण योग्य मार्गदर्शन हीच यशाची पहिली पायरी असते. तर प्रेक्षकांनो, आता आपण CA CS बद्दल तर सरांकडून जाणून घेतलं, पण तिसरा प्रोफेशनल कोर्स आहे तो म्हणजे CMA. तर त्याबद्दल सरांकडून थोडं सविस्तरमध्ये जाणून घेऊयात. येस मॅम. जसं मी तुम्हाला सांगितलं की तिसरीची संस्था आपली आहे CMA. भारतामध्ये अजून एक संस्था आहे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. या संस्थेद्वारे CMAचा कोर्स कंडक्ट केला जातो. जे जुने जे लोक आहेत त्यांना कोर्स माहीत असेल विथ द नेम ऑफ CWA. पूर्वी ज्याचं नाव होतं CWA किंवा ICWA ज्याला आपण म्हणतो, त्याचं आता नाव झालेलं आहे CMA. आता तुम्हाला सर CMA हा कोर्स आला कशामुळं, ती सुरुवात झाली कशी? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेपरमध्ये सोशल नाव तुम्ही ऐकलं असेल, मेक इन इंडिया. आपले जे प्रधानमंत्री आहेत खूप प्रमोट करतात मेक इन इंडिया. म्हणजे काय? जे उद्योगधंदे जे पूर्वी भारताच्या बाहेर होते, ज्या मॅन्युफॅक्चरिंग, ज्या सर्व्हिसेस भारताच्या बाहेर होत्या, ह्या सर्वांना भारतात इस्टॅब्लिश केलं. तेच नुकतंच कशाला की जो आपला जो आयफोन, तुम्ही जो आयफोन वापरता, ॲपल जी कंपनी आहे, ॲपल कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट जो चायनामध्ये होता, तैवानमध्ये होता, तर ॲपल कंपनीने हा जो मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट आहे तो इंडियामध्ये एस्टॅब्लिश केलेला आहे. अशा कित्येक कंपन्या आहेत ज्या कंपन्या भारतामध्ये आपला बिझनेस सेटल करत आहेत. अशा प्रत्येक कंपन्यांना जेव्हा बिझनेस करतो तेव्हा खर्च आला म्हणजे टॅक्सेशन आला. तो बिझनेसचे जे खर्च आहेत, हिशोब आहे, बिझनेस जे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, GST आहे, हे सगळ्यामध्ये गायडन्स करण्यासाठी रोल असतो CMA म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. आणि CMAचं एक वैशिष्ट्य आहे, CMA हा फक्त प्रायव्हेट कंपन्यांना गायडन्स देत नाही. या सोबतीला ज्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना गव्हर्नमेंट जॉबचं अट्रॅक्शन आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये रेल्वे, त्यानंतर MSCB, त्यानंतर BSNL, अशा कित्येक गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये CMAची रिक्वायरमेंट असते. त्यामुळे एक CMA हा प्रॅक्टिस करू शकतो किंवा CMA हा गव्हर्नमेंट जॉब करू शकतो किंवा CMA हा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये कंपन्या गायडन्स देऊ शकतो. C आणि CA सारखाच CMAला पण स्कोप भरपूर आहे. मात्र फक्त आपली आवड बघा आणि तुम्हाला कुठला कोर्स करायचा आहे हे तुम्ही डिसाईड करू शकता तुम्ही. अगदीच. तर 12वी नंतर ज्यांना कॉमर्स करायचं असतं त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. तर कॉमर्समधून करिअर घडवण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. आमची ही जी चर्चा आहे ती अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत प्रोफेसर राज आवटे सर. त्यांच्याकडून आपण कॉमर्समधून करिअर करण्यासाठी नेमकं कोणतं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे हे पूर्ण मार्गदर्शन सरांनी आजच्या कार्यक्रमात दिलेलं आहे. तुम्हाला सुद्धा कॉमर्समधून करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. तर सर, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं. तर बाहेर गावाहून आलेल्यांना पुण्यात विद्यार्थ्यांना इन्स्पायर अकॅडमीमध्ये कशी मदत मिळते? नक्कीच मॅडम. जसं मी तुम्हाला सांगितलं की CA, CS आणि CMA हे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत ना, हे कोर्स करण्यासाठी आज भारतामधले कुठलाही जिल्हा असू दे की कुठलाही राज्य असू दे, हे विद्यार्थी इन्स्पायर देतात. आणि आज इन्स्पायर अकॅडमीमध्ये जो प्राध्यापक वर्ग आहे ते स्वतः CA आहेत, CS आहेत, CMA आहेत आणि त्यांच्याकडे जे कडक शिस्त आहे आणि ज्या अभ्यासाची शिकवण्याची पद्धत आहे, या पद्धतीच्या जोरावर आज इन्स्पायर अकॅडमीने मागच्या 3 वर्षामध्ये 60पेक्षा जास्त ऑल इंडिया रँकर्स हे पूर्ण भारतामध्ये दिलेले आहेत. विचार करा, जर पूर्ण भारतातले 60पेक्षा रँकर जर काही या क्लासमध्ये येतात, त्याअर्थी भारतातला कित्येक लोकांचा हा विश्वास आहे. भारतामध्ये कित्येक विद्यार्थी फेस टू फेस क्लास म्हणजे आमचा पुण्यामध्ये जो क्लास आहे, ऑनलाईन लाईव्ह क्लास किंवा रेकॉर्डेड क्लास, या तिन्ही बोर्डनी इन्स्पायर अकॅडमीमधून शिक्षण घेऊ शकतात.
महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून औरंगाबाद, नाशिक, त्यानंतर जळगाव अशा कित्येक माहिती आहे का जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून हे विद्यार्थी पुण्यात येतात. जो विद्यार्थी पुण्यामध्ये येतो, पालकांना सर्वात मेन शंका असते की सर राहायचं काय, जेवायचं काय, शिस्तीचं काय, अभ्यास करेल का, सर तो पास होईल का. विद्यार्थी व पालक मित्र, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमची जी संस्था आहे इन्स्पायर अकॅडमी ही पुण्यातल्या मेन एरियात म्हणजे मध्यवर्ती भागामध्ये, नवीपीठ भागामध्ये आमची संस्था आहे. या भागापासून 4 ते 5 मिनिटाच्या चालतच्या अंतरावर सगळे खूप छान हॉस्टेल, पेईंग गेस्ट अवेलेबल आहेत. जेव्हा तुम्ही याल 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला हॉस्टेल आणि पेईंग गेस्टची सोय तुम्हाला करून देण्यात येईल. त्या सोबतीला या भागामध्ये खूप छान मेस किंवा जेवणाची उपलब्ध आहे आणि या सोबतीला खूप चांगल्या अभ्यास उपलब्ध आहेत. पण विचार करा, फक्त तुम्हाला यायचं आहे आणि अभ्यास करायचं आहे, बाकी सगळी सोय आम्ही करून घेऊ. पालकांना चिंता असेल, सर मी मुलाला मी सोडू पण मुलगा अभ्यास करेल काय, मुळीच तुम्ही काळजी करू नका. कारण तुमचा जो पाल्य आहे तो आमचा पाल्य आहे. तुमच्या मुलांसाठी इन्स्पायर हे दुसरं घर असणार आहे. जसं तुम्ही जेव्हा घरात असताना पालक अभ्यास करतोय का, किती तुला अभ्यास करतोय, टेस्टला स्कोअर काय आला होता हे तुम्ही लक्ष देता. इन्स्पायरचा प्राध्यापक वर्ग हा प्रत्येक मुलाशी पर्सनली हा संवाद साधतो आणि त्याला काही अडचणीला आम्ही सांगतो. कुठला बेसिक वीक आहे, अकाउंट वीक आहे, मॅथ्स वीक आहे, बेसिकचे आम्ही लेक्चर घेतो. एखाद्या विद्यार्थ्याला काही फॅमिली इश्यू असतील तर आम्ही त्याला आम्ही करतो, विद्यार्थी हेल्प करतो. किंवा या सोबतीला विद्यार्थ्याची आम्ही रेग्युलर टेस्ट घेतो. टेस्ट घेताना काय होतं, शाळेमध्ये जसं आपण अभ्यास करायचो, टेस्ट द्यायचो, इम्प्रूव्ह करायचो, टेस्ट द्यायचं, इम्प्रूव्ह करायचं, ह्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये रेग्युलर टेस्ट द्याने आपले इम्प्रूव्हमेंट होते आणि त्यामुळेच इन्स्पायरचा निकाल इतका सुंदर लागतो. त्यामुळे तुम्ही मुळीच तुम्ही काळजी करू नका. आपल्या पाल्याला तुम्ही इथं घेऊन या आणि बाकी सगळे आम्ही सोय करून देऊ. आणि या सोबतीला CA, CS आणि CMA हे कोर्स करण्यासाठी जी रजिस्ट्रेशनची प्रोसिजर आहे, ह्यात तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला तर खाली जो आमचा नंबर दिसतोय ह्या नंबर तुम्ही मिस कॉल द्या किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आमची टीम तुम्हाला विनामूल्य तुम्हाला गायडन्स तुम्हाला देईल. अगदीच. तर इन्स्पायर अकॅडमी सोबत कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. सर, इन्स्पायर अकॅडमीविषयी तुम्ही थोडक्यात तर सांगितलं, पण जाता जाता थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल जेणेकरून ते लगेचच कनेक्ट होतील. नक्कीच मॅडम. बघा, एखादी अकॅडमी म्हणजे काय, शिक्षक. कारण अकॅडमी हे काही बिल्डिंग नाही आहे. शिक्षक आणि त्यांचे टीचिंग स्टाईल हे अकॅडमीचं वैशिष्ट्य असतं. आज इन्स्पायर अकॅडमीमध्ये पूर्ण भारतातल्या कानाकोपऱ्यातून जो विद्यार्थी येतो त्याने एक विश्वास असतो, ही जी अकॅडमी आहे आम्हाला चांगला अभ्यास करेल, आमच्यावर चांगला अभ्यास करून घेईल आणि आम्हाला एक चांगला प्रोफेशनल बनण्यासाठी आम्हाला मदत करेल. इन्स्पायरच्या यशाचं गमक तुम्ही म्हणत असाल तर आम्ही जे विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये येतो, प्रॉपर आम्ही रेग्युलर बॅच घेतो, रिव्हिजन लेक्चर घेतो, त्या सोबतीला रेग्युलर टेस्ट होतात. एक्झामच्या आधी आम्ही मॅरेथॉन लेक्चर म्हणजे फुल डे एक्सटेन्सिव्ह रिव्हिजन लेक्चर आम्ही घेतो. या सर्वांच्या जरिये विद्यार्थ्याचा पाया पक्का होतो. आणि हे जे प्रोफेशनल कोर्स आहेत जिथं वर्षाला नॉर्मली फक्त 10 ते 20% जेव्हा मुलं पास होतात, तर इन्स्पायरमध्ये 50-60% पेक्षा पण मुलं हा कोर्स पास करतात, ओनली बिकॉज ऑफ कडक शिस्त आणि रेग्युलर स्टडीमुळं. आणि या सोबतीला इन्स्पायरमध्ये प्रॉपर मुलांच्यासाठी माहिती आहे का, प्रॉपर कॅफेटेरियाची सोय आहे, प्रॉपर बिल्डिंग आहे, AC क्लासरूम आहेत, प्रॉपर आमचे प्रिंटेड नोट्स मिळतात. ह्या सगळ्या थ्रू आम्ही विद्यार्थ्यांना गायडन्स आम्ही देतो. अगदीच. आता जाता जाता अगदी थोडक्यात जे आपल्या प्रेक्षकांमध्ये 12वी पासआउट आहेत त्यांना तुमच्याशी कनेक्ट करायचं असेल तर त्यांनी काय करावं, पहिली स्टेप थोडक्यात सांगाल? विद्यार्थी मित्र, जर का तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तुम्ही एक काम करा, खाली जो नंबर दिलेला आहे ह्या नंबर तुम्ही संपर्क करा. आणि या सोबतीला हा जो येता जो रविवार आहे 17 मार्च आणि त्या सोबतीला 31 मार्चचा जो रविवार आहे, या रविवारी इन्स्पायर अकॅडमीमध्ये कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी CA आणि CS आणि CMAसाठी मोफत करिअर गायडन्सचं आम्ही आयोजन केलेलं आहे. या सेमिनारमध्ये या कोर्सेसबद्दल अजून सविस्तर माहिती सांगितली जाईल. तुमचा कल काय, कसा कोर्स निवडावा, ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन करण्यात येईल. तुम्ही संपर्क साधा आणि 17 आणि 31 मार्चला आपण परत भेटूया आपण. अगदीच. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर कॉमर्समधून करिअर घडवण्यासाठी राज आवटे सरांनी खूप छान असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. 12वी नंतर एक उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी आत्ताच तुम्हाला स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्यावर मिस्ड कॉल द्या अधिक माहितीसाठी आणि एक चांगलं करिअर घडवा. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.